हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला इन्फ्लुएन्स सायकोलॉजीचा 7वा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं लोक काही सेकंदात तुमची किंमत ठरवतात आणि तुम्हाला चांगलं किंवा वाईट जज करतात. पीपल डिसाइड हू यू आर इन सेकंड्स. फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आयुष्यामधल्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, अनेक ज्या संधी आहेत, त्या संधी आपण कोण आहोत किंवा तुम्ही कोण आहात यावर कधीच ठरत नाही. त्या संधी ठरतात तुम्ही कोण वाटतं यावर, म्हणजे तुम्ही कसे दिसता लोकांना यावर या संधी ठरत असतात. म्हणजे काय, आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, ते तुम्हाला ओळखतही नसतात, पण एक इंटरव्ह्यू, एक मीटिंग किंवा एक डेट किंवा जर तुम्ही म्हणलात एक कन्व्हर्सेशन आणि काही सेकंदाचा वेळ, बस एवढंच पुरेसं असतं लोकांना तुम्हाला जज करण्यासाठी. आणि मग ते तुमच्याबद्दल एक मत बनवून बसतात आणि मग त्या मताप्रमाणेच कन्सिस्टंटली म्हणजे किंवा आयुष्यभर म्हणा किंवा पुढेही त्याच मतावर ते तुम्हाला जज करत असतात किंवा त्यांच्या लाईफमध्ये त्याच मतावर तुम्हाला ते वेळ देत असतात, टाइम देत असतात किंवा व्हॅल्यू देत असतात किंवा प्लेस देत असतात. प्रश्न हा नाहीये मित्रांनो की हे योग्य आहे की नाही. प्रश्न हा आहे की हे खरं आहे का, आणि याचं उत्तर आहे हो, हे खरं आहे मित्रांनो, 100% खरं आहे. आणि रियालिटी अशी आहे की लोक काही सेकंदातच तुमची किंमत ठरवतात. तर फ्रेंड्स, आपला जो पहिला मुद्दा आहे, पार्ट 1 जो आपला व्हिडिओचा आहे, त्यामध्ये आपण पाहणार आहोत द ह्युमन ब्रेन डझंट वॉन्ट टू द ट्रूथ. म्हणजे काय, मानवी मेंदूला सत्य तपासण्याची गरज वाटत नाही किंवा द ह्युमन ब्रेन डझंट वॉन्ट द ट्रूथ म्हणजे तो सत्य पाहत नाही. आपल्याला असं वाटत असतं मित्रांनो की लोक आपल्याला समजून घेतील, पण मानवी मेंदूचं काय आहे ना, मानवी मेंदू काय करतो, तो तशा पद्धतीने काम करत नाही. तो प्रत्येक व्यक्तीला जज करत बसत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल तर तेवढा वेळ देणं आपल्याला शक्य नाही किंवा आपल्या मेंदूला तेवढं काम करणं एक्झॅक्टली एकदम शक्य नसतं. एखाद्या व्यक्तीला खूप खोलवर समजून घ्यायला खूप जास्त वेळ लागत असतो. म्हणून आपला मेंदू काय करतो मित्रांनो, आपल्या मेंदूला हा वेळ वाचवायचा असतो, तो वेळ वाया घालवायचा नसतो, कारण मेंदूमध्ये सायमल्टेनियसली मल्टिपल कामं चालू असतात. तर त्यामुळे आपला मेंदू काय करतो, तो शॉर्टकट्स वापरतो. काय शॉर्टकट्स वापरतो तो, आपला मेंदू ऑब्झर्व करतो. काय गोष्टी ऑब्झर्व करतो, पहिलं आपली बॉडी लँग्वेज, त्यानंतर तुमचा आवाज, तुम्ही कोणत्या टोन मध्ये बोलताय, तुमचा टोन कॉन्फिडंट आहे का, की तुम्ही लो टोन मध्ये बोलताय, की तुमच्या बोलण्यामध्ये प्रेशर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व करतो. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स, तुमची एनर्जी, म्हणजे तुम्ही कोणत्या एनर्जीने बोलत आहात, तुम्ही रागाने बोलत आहात, द्वेषाने बोलत आहात, पॉझिटिव्हली बोलत आहात, की तुम्ही दुःखात बोलत आहात, हे तो ऑब्झर्व करतो. आणि तुमचा अपीअरन्स, आणि काही सेकंड मध्येच म्हणजे कन्क्लुजन तयार होतं. आणि मग काय होतं की त्यावरून ते तुम्हाला जज करतात. लोक मित्रांनो आपल्याला कन्सिस्टंटली कधीही जज करत नाहीत. ते काय करतात, आपला जो मेंदू आहे तो एनर्जी सेव्ह करत असतो, म्हणून आपल्याला फक्त अनालाइज करतात आणि त्यावेळेस गोष्टीवर जजमेंट बनवतात. आता आपला जो पार्ट 2 आहे मित्रांनो, त्यामध्ये आपण पाहणार आहोत द लेबल ट्रॅप. आता लेबल ट्रॅप काय आहे मित्रांनो, एकदा का जर लेबल लागला तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा, तर तो लेबल पुसणं हे फार अवघड असतं. तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल, स्कूलमध्ये, ऑफिसमध्ये, सोसायटीमध्ये, बऱ्याचदा एकदा का जर तुमच्यावर एखादा लेबल लागला की ही व्यक्ती अशीच आहे, मग पूर्ण गेमच तसा होऊन जातो आणि तुमच्याबद्दल ते त्यांचं मत ठरवून जातं की हा व्यक्ती असाच. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर हा इंटेलिजंट आहे, हा वीक आहे, किंवा हा एक लीडर आहे, हा एक टीम परफॉर्मर आहे, किंवा नाही हा एक लेझी पर्सन आहे, हा लूजर आहे, आळशी आहे. अशा पद्धतीचे लेबल्स आपल्यावर लावले जातात आणि मग लोक जी आहेत ती ही रियालिटी पाहत नाही, ते फक्त हे लेबल्सच पाहतात मित्रांनो. दिस इज द लेबल ट्रॅप. आता जो आपला थर्ड मुद्दा आहे तो एक खूप महत्वाचा आणि सायकोलॉजिकल मुद्दा आहे मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो की द हॅलो इफेक्ट. हॅलो इफेक्ट काय आहे, सायकोलॉजी मधला एक खूप पॉवरफुल कन्सेप्ट आहे हॅलो इफेक्ट. हॉलो इफेक्ट म्हणजे काय मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीची एखादी क्वालिटी जर स्ट्रॉंग असेल
तो एखाद्या गोष्टीमध्ये जर खूप चांगलं परफॉर्म करत असेल किंवा त्याच्याकडे एखादी खूप चांगली जर ॲबिलिटी असेल, तर त्याच्या बाकीच्या क्वालिटीज असतात ना मित्रांनो, ते पण लोक ॲज्युम करतात की याच्याकडे ह्या पण क्वालिटीज असतील किंवा ह्या पण क्वालिटीज या व्यक्तीकडे आहेतच, असं लोक ॲज्युम करतात. ते कसं होतं बघा मित्रांनो. आता उदाहरण द्यायचं असेल, जर एखादा व्यक्ती कॉन्फिडंट असेल तो लोक म्हणतात तो कॅपेबल पण आहे. जर एखादा व्यक्ती अट्रॅक्टिव्ह असेल तर लोकांना असं वाटतं की तो इंटेलिजंट पण असेलच. जर एखादा व्यक्ती फेमस असेल तर लोक असं समजतात की तो बिलिव्हेबल आहे, त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकतो आपण, त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. लोक फॅक्ट्सवर नाही मित्रांनो, इम्प्रेशनवर विश्वास ठेवतात आणि हीच रियालिटी आहे. आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे आले आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत द पेन ऑफ बिईंग मिसअंडरस्टूड. कधी कधी लोकांनी तुमच्याबद्दल तुम्हाला समजून न घेता चुकीचा निर्णय घेतलेला असतो मित्रांनो, आणि हे आपल्या सगळ्यांसोबतच झालेल्या गोष्टी. तुम्ही अरोगंट नसता पण लोक तसं समजतात. शांत व्यक्ती असेल तर त्याला वीक समजतात. इंट्रोवर्ट व्यक्ती जर असेल एखादा तर त्याला असं समजतात लोक की हा रूड आहे खूप. आणि पेनफुल गोष्ट काय आहे मित्रांनो, की आपल्याला कधीही चान्स भेटत नाही काय खरं आहे किंवा रियालिटी काय आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी. कधी कधी जी लोक आहेत ना फ्रेंड्स, ते आपल्याला रिजेक्ट करत नाहीत कारण त्यांना रियालिटी माहित नसते आपले की आपण ऍक्च्युअल कसं आहोत. ते त्यांच्या इमॅजिनेशन मधली आपली जी व्हर्जन आहे त्याला रिजेक्ट करत असतात. कारण त्यांनी जे इमॅजिनेशन बनवलेलं असतं आपल्याला अनालाइज करून की हा व्यक्ती असा असेल, त्या अनालिसिसवरच ते आपल्याला जज करतात आणि त्याच बेसिसवर ते आपल्याला रिजेक्ट करतात. आता आपण आपल्या व्हिडिओच्या 5व्या पार्ट कडे आलेलो आहोत मित्रांनो, आणि यामध्ये आपण पाहणार आहोत व्हाय गुड पीपल गेट इग्नोर्ड. तर इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे मित्रांनो, सोसायटीमध्ये अनेक लोक जी आहेत ना ती कॅपेबल आहेत. म्हणजे जर सांगायचं झालं तर नॉलेज आहे, टॅलेंट आहे, व्हॅल्यू आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की व्हिजिबिलिटी नाही आहे. आणि त्यामुळे त्यांची व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे काय असतं, एखादा व्यक्ती असतो की तो खूप टॅलेंटेड असतो, खूप कॅपेबल असतो, पण त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की तो ह्या गोष्टी शोकेस करू शकत नाही. आणि ह्या गोष्टी शोकेस न करू शकल्यामुळे तो इनविजिबल राहतो आणि त्याची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू ती लोकांपर्यंत पोहोचत नाही फ्रेंड्स. आणि व्हिजिबिलिटी नसलेली व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती कम्प्लिटली इनविजिबल असते, त्याचा आपल्याला उपयोगच होत नाही. सो व्हिजिबिलिटी इज मस्ट. पार्ट 6 आपला मित्रांनो आता व्हिडिओचा आलेला आहे आणि या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत पीपल ट्रीट यू ऑन द बेसिस ऑफ परसेप्शन. म्हणजे त्यांनी जे तुमच्याबद्दल परसेप्शन बनवलेलं आहे त्या परसेप्शनच्या बेसिसवरच लोक तुम्हाला ट्रीट करत असतात. हे हार्श आहे मित्रांनो, आपल्याला वाटत की काय म्हणजे आहे, पण हे हार्श आहे, पण हीच रियालिटी आहे. काय, लोक तुम्हाला जसं आहात तसं कधीच ट्रीट करत नाहीत. ते ट्रीट करतात त्यांच्या अंडरस्टँडिंगवर. म्हणजे त्यांनी तुम्हाला जसं समजले त्या अंडरस्टँडिंगवरच ते तुम्हाला ट्रीट करत असतात. इंटरव्ह्यू मध्ये, बिझनेस मध्ये, रिलेशनशिप्स मध्ये, फ्रेंडशिप मध्ये परसेप्शन अनेकदा जे आहे ना मित्रांनो ते रियालिटीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट समजलं जातं आणि परसेप्शन हे लोकांकडे खूप आधी पोहोचतं. फ्रेंड्स, आता आपण आपल्या व्हिडिओच्या 7व्या पार्ट कडे आलेलो आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहे तर काय केलं पाहिजे. फ्रेंड्स, की लोक जज करतात म्हणून आपण काय फेक वागायचं काम नाही. मी तुम्हाला कधीही असं सांगणार नाही की तुम्ही स्वतःची एक फेक इमेज तयार करा. मी तुम्हाला काय बोलतो की तुम्ही स्वतःला अवेअर करा या सगळ्या गोष्टींबद्दल आणि ह्याच्या मागचं सायन्स समजून घ्या, याच्या मागचं लॉजिक समजून घ्या आणि त्या अनुषंगाने आपल्यामध्ये चेंज करा. लोकांना काय दिसतं फ्रेंड्स, लोकांना हे दिसतं की तुम्ही त्यांना काय सिग्नल्स देत आहात. सो जर लोक आपलं मन नाही वाचू शकत ना, आपण त्यांना जे सिग्नल देतोय तेच लोक वाचू शकतात. मग आपण काय केलं पाहिजे, आपण योग्य पद्धतीने त्यांना सिग्नल्स दिले पाहिजे. मित्रांनो, आता याचं रिअलायझेशन तुम्हाला काही होते का बघा. लोक काही सेकंदात आपली किंमत ठरवतात. येस, इट्स अनफेअर बट इट्स रियालिटी. मग प्रश्न हा आहे की लोक जज करतात का. तर रिअल क्वेश्चन काय आहे की तुम्ही जगाला स्वतःबद्दल योग्य सिग्नल देताय का. व्हॉट सिग्नल यू आर गिव्हिंग टू द युनिव्हर्स, टू द पीपल अराउंड यू. तुम्ही जर लोकांना योग्य सिग्नल देत असाल
तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते योग्य पद्धतीने लोकांना पर्यंत जर पोहोचवत असाल तर तुम्हाला लोक योग्य समजतील मित्रांनो, योग्य पद्धतीने तुम्हाला लोक समजून घेतील आणि त्याच पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्डही करतील. ऍट द एंड तुमची रिअलिटी महत्वाची आहे मित्रांनो, पण लोकांना आधी तुमचं परसेप्शन दिसतं. म्हणून अनेकदा परसेप्शन जे आहे हे आपल्यासाठी अगोदर दार उघडतं आणि मग आपली जी रिअलिटी आहे ती आपल्याला लोकांना प्रूव्ह करून द्यावी लागते. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ बद्दल काय वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.